नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण एकादशीची सिरीज सुरू केली आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक एकादशीला वेगवेगळी नावं काय आहेत आणि त्याच्या मागच्या कथा काय आहेत हे आपण जाणून घेत आहोत. तर आतापर्यंत आपण चैत्र, वैशाख, अधिक आणि ज्येष्ठ महिन्यातल्या एकादशींची माहिती घेतली. आता सर्वात मोठी एकादशी मानली जाणारी आषाढी एकादशी ही ज्या आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली एकादशी, आषाढी एकादशी याबद्दलची कथा आपण जाणून घेणार आहोत. नुकतीच वारी पुण्यामधनं, आळंदीमधनं निघून पुण्यामधनं ती रवाना झाली आहे पंढरपूरपर्यंत. तर कलियुगातील जे श्रीहरी विष्णूंचे विठ्ठल जे रूप आहे, तर हजारो नाही लाखो लोक तिथे जातात पंढरपूरमध्ये आणि श्रीहरी विष्णूंच्या विठ्ठल या रूपाचं दर्शन घेऊन सुख आणि समाधान मिळवून सगळी लोक, वारकरी लोक पुन्हा आपल्या घरी प्रस्थान करतात. तर अशाच या आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे आणि त्याची कथा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. फार पूर्वीच्या काळात माधांत नावाचा जो राजा होता, तर त्याच्या राज्यामध्ये सलग 3 वर्ष पाऊस न पडल्यामुळं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती की लोकांना अन्न आणि पाण्याची कमतरता भासू लागली होती. तर अशा वेळी राजाने वेगवेगळ्या ऋषींना जाऊन भेटला आणि शेवटी त्यांनी अंगिरा ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना या दुष्काळावरती उपाय काय करता येईल हे विचारलं. तेव्हा अंगिरा ऋषींनी सांगितलं की राजा, फक्त तू एकटाच नाही तर तुझ्या संपूर्ण प्रजेने देखील एकादशीचे, आषाढ शुक्ल पक्षामधली जी एकादशी आहे या एकादशीचं व्रत करा, दानधर्म करा, नामस्मरण करा आणि श्रीहरी विष्णूंच्या नामाचा रात्रभर कीर्तन करून जागर करा. यांनी तुम्हाला भरपूर पाऊस पडेल आणि तुमचा जो दुष्काळ पडलेला आहे तुमच्या राज्यामध्ये तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि श्रीहरी विष्णूंची कृपा कायमस्वरूपी तुमच्या राज्यावरती राहील. राजानं पुन्हा जाऊन आपल्या नगरीमध्ये दवंडी पेटवली की सर्वांनी हे आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे आणि त्यानुसार राजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी श्रीहरी विष्णूंची त्या दिवशी पूजा केली, नामस्मरण केलं, दानधर्म केलं आणि रात्रभर गुणसंकीर्तन करून दुसऱ्या दिवशी तो उपवास सर्वांनी सोडला. श्रीहरी विष्णू या राज्यातील सर्व लोकांवर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर दिला की इथून पुढे जो कोणी आषाढी एकादशीचं व्रत करेल त्याला कधीही दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही. त्या वर्षी त्या राज्यामध्ये भरपूर पाऊस झाला, नद्या तलाव भरपूर भरले, शेती अधिक बहरली आणि राज्यामध्ये जे दुष्काळाचं संकट आलं होतं ते नाहीसं झालं. तिथून पुढे राज्याने 12ही महिन्याच्या संपूर्ण एकादशीचे व्रत राज्यामध्ये साजरं होऊ लागलं उत्सवाप्रमाणे आणि त्या राज्यामध्ये कधीच परत दुष्काळ आला नाही किंवा पूर देखील आला नाही. तर अशी ही आषाढी एकादशीची कथा आहे आणि त्याचं फळ आहे. त्याच्यानंतर आपल्याला कलियुगातली जी कथा माहिती आहे की पुंडलिक जो होता की ऍक्च्युली तो नास्तिक होता आणि पुंडलिकाने काय केलं की त्याला सेवेचं महत्व कळल्यानंतर त्यांनी त्याच्या आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. त्याचबरोबर तो श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण देखील करत होता आणि देव त्याच्यावर प्रसन्न होऊन श्रीहरी विष्णू विठ्ठल रूपामध्ये त्याच्याकडे गेले असताना त्यांनी एक वीट दिली आणि देवाला सांगितलं की देवा, तू ह्या विटेवरती उभा राहा आणि मी माझ्या आई वडिलांची सेवा झाली की तुझ्या दर्शनाला येतो. तर ही जी वीट त्यांनी दिली पुंडलिकाने आणि त्याच्यावर करकटावर ठेवून विठ्ठल जे उभे राहिले ते स्थान आहे आपलं महाराष्ट्रातलं पंढरपूर आणि अजूनही विठ्ठलाची ती मूर्ती तिथे अजून आहे आणि सर्वजण तिथे दर्शनाला जातात. तर असा आपल्याला पुंडलिकामुळे कलियुगामध्ये श्रीहरी विष्णूंचं विठ्ठल हे रूप मिळालं. त्याचीच पुढे वारसा चालू ठेवली ज्ञानेश्वर तुकाराम माऊलींनी. दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी महिनाभर 15 दिवस निघून चालत वारी करून नामस्मरण करून पंढरपूरला जाऊन सर्वजण दर्शन घेऊ लागले की ज्याच्या परिणामाने बऱ्याचशा लोकांचे वेगवेगळे आजार बरे झालेले आहेत. बऱ्याच जणांवर आलेली आर्थिक संकट सुद्धा ही वारी केल्यामुळे नाहीशी झालेली आहेत. तर अशी ही जी आषाढी एकादशी आहे ती 25 जुलै 2026 म्हणजेच शनिवार या दिवशी आहे. तर सर्वांनी हे आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे आणि त्याचे तुम्हाला काय फळ मिळतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एखाद्या विषयावर एका व्हिडिओ हवे असतील किंवा उत्तरं हवी असतील तर ते प्रश्न तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिले जातील त्याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता.
धन्यवाद.